ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोहगडाचा काळा कड भाग 3. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याची लालसर किरणं लोहगडाच्या तटबंदीवर पडत होती. संपूर्ण किल्ल्यावर एक वेगळीच शांतता पसरली होती. पर्यटक हळूहळू खाली उतरायला सुरुवात करत होते. काही जण शेवटचे फोटो काढत होते, तर काही निसर्गाच्या त्या अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत होते. पण आर्यन, निशा आणि समर यांच्या आयुष्यात मात्र शांतता नव्हती. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं वादळ घोंघावत होतं. वाऱ्याच्या प्रत्येक झोकेसोबत जणू नियती त्यांना एका मोठ्या सत्याकडे ढकलत होती. निशाने थरथरत्या हाताने मोबाईल उघडला. समीरचा शेवटचा मेसेज अजून स्क्रीनवर चमकत होता. आज निर्णय घे, नाहीतर कायमचा मला विसर. त्या एका ओळीने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. समोर काही अंतरावर आर्यन उभा राहून तिला हात दाखवत होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच निष्पाप हसू होतं. ते हसण्यात स्वार्थ नव्हता, संशय नव्हता, फक्त विश्वास होता. तो विश्वास पाहून निशाच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी तीव्र झाली. मी काय करत आहे हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. आर्यन तिच्या जवळ आला आणि शांतपणे म्हणाला, निशा, मला आज दिवसभर असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. जर काही अडचण असेल तर मला सांग. लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नसतं, तर विश्वासाचं बंधन असतं. त्याचे शब्द ऐकताच निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलणार इतक्यात तिचा मोबाईल पुन्हा वाजला. समीरचा कॉल होता. तिने घाईघाईने फोन सायलेंट केला. दूरवर उभा असलेला समीर आता अधीर झाला होता. गर्दी कमी होत चालली होती आणि त्याला वाटत होतं की त्याची संधी निष्ठत आहे. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. काही पर्यटक खाली उतरले होते. किल्ल्याच्या एका बाजूला आता फार कमी लोक उरले होते. त्याने खोल श्वास घेतला आणि शांतपणे दुसऱ्या वाटेने पुढे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्याला हे समजत होतं की एक चुकीचा निर्णय त्याचं आयुष्यही उद्ध्वस्त करू शकतो. निशा अचानक थांबली. तिने आर्यनकडे पाहिलं. मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तिचा आवाज कापत होता. आर्यन हसत म्हणाला, चल त्या तटावर बसू, शांतपणे बोलू. दोघे तटबंदीवर बसले. खाली दरीतून येणारा वारा त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होता. काही क्षण दोघेही शांत होते. वातावरणात फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. निशा बोलायला तोंड उघडणार इतक्यात अचानक मागून कोणाच्या पावलांचा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. आर्यन हलकासा हसला. बहुतेक एखादा पर्यटक असेल. पण निशाचं हृदय जोरात धडधडत होतं, कारण तिला माहिती होतं तो समीर असू शकतो.
सूर्य आता पूर्णपणे मावळतेकडे झुकला होता. आकाशात केसरी आणि जांभळे रंग पसरले होते. त्या सुंदर दृश्याकडे पाहत आर्यन म्हणाला, किती सुंदर आहे ना हे सगळं. मला फक्त एवढंच हवं आहे की आयुष्यभर तू माझ्यासोबत अशीच राहावी. हे शब्द ऐकून निशा पूर्णपणे कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काहीतरी सांगणार होती, पण त्याच क्षणी झुडपामधून कोणीतरी बाहेर पडलं. निशाने भीतीने मागे पाहिलं. समोर समीर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, निराशा आणि घाई स्पष्ट दिसत होते. काही क्षण तिघेही एकमेकांकडे निशब्द पाहत राहिले. लोहगडाच्या शांत वातावरणात आता फक्त जोरात वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. समीर समोर उभा राहिल्यानंतर काही क्षणासाठी वेळ जणू थांबला होता. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. त्याने निशाकडे पाहिलं आणि पुन्हा समीरकडे नजर वळवली. निशा, हा कोण आहे? त्याने शांतपणे गंभीर आवाजात विचारलं. त्या एका प्रश्नाने निशाचं हृदय जोराने धडधडू लागले. तिच्या ओठावर शब्द येत होते, पण ते बाहेर पडत नव्हते. समीर मात्र काही पावलं पुढे आला. त्याच्या डोळ्यात राग, वेदना आणि अनेक वर्षांचा साचलेला संताप दिसत होता. निशाने थरथरत्या आवाजात उत्तर द्यायचा प्रयत्न केला. आर्यन, मी तुला सगळं सांगणार होते. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच समीर म्हणाला, नाही निशा, आता सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. हे ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावरचा हसू पूर्णपणे नाहीसे झालं. त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. त्याला समजत नव्हतं की हे दोघे एकमेकांना कसे ओळखतात. त्याने निशाच्या डोळ्यात पाहिलं. त्याने निशाच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात भीती होती, अपराधीपणा होता आणि एक न सांगितलेले सत्य दडलेलं होतं. वारा आणखी वेगाने वाहू लागला. आकाशात काळे ढग दाटून आले होते. दूरवर विजेचा मंद कडकडाट ऐकू येत होता. निसर्गही जणू या तिघांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेचा साक्षीदार झाला होता. काही क्षण तिघेही एकमेकांकडे निशब्द पाहत उभे राहिले. अचानक समीरने आपल्या खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये तो आणि निशा कॉलेजच्या दिवसात हसताना दिसत होते. आर्यन, हीच खरी गोष्ट आहे, समीर शांतपणे म्हणाला. आम्ही एकेकाळी एकमेकांवर प्रेम करत होतो. आर्यनने फोटो हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता, पण तो रागावला नाही. त्याने फक्त निशाकडे पाहत विचारलं, हे खरं आहे का? निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच मान खाली घालून उभी राहिली. त्या क्षणी तिला जाणवले की खोटं लपवण्यापेक्षा सत्य सांगणं कितीतरी सोपं असतं. पण आता सत्य उघड होण्याची किंमत खूप मोठी होती. इतक्यात किल्ल्याच्या पायथ्याकडून एका वनरक्षकाची शिट्टी ऐकू आली. सर्व पर्यटकांना खाली उतरा, अंधार होत आहे, असा आवाज घुमला.
त्या आवाजामुळे वातावरणातील तणाव काही क्षणांसाठी तुटला. पण तिघांच्याही मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. समीरने शेवटचं एक वाक्य म्हटलं, आज सत्य समोर आलं आहे, पण अजून संपूर्ण सत्य बाकी आहे. हे बोलून तो हळूहळू मागे वळला आणि धुक्यात अदृश्य होऊ लागला. आर्यन आणि निशा तिथेच उभे राहिले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण संवाद आता सुरू होणार होता.